यंगस्टार गोलंदाज साहिल विनोद दिवेकर गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईक एंडवर पाहिला तर इन्फॉर्म बॅट्समन आहे सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये असणारा परशु साठे आपल्याला पाहायला मिळेल. तर मॅचला होते सुरुवात. बाळासरांचा इशारा येतोय लेट्स प्ले आणि पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाज तयार. पहिलाच बॉल. पहिल्याच बॉलवर आपण पाहू शकाल काय घडलंय. पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली. परशु साठे सारखी मोठी विकेट प्राप्त झाली आहे. इन्फॉर्म बॅट्समन साहिल दिवेकरला मोठी सफलता. फलंदाज होते बाद. चैताचे महिन्याला ग. पंचवीस मिनिटाचा अवधी तुमच्याकडे आहे 5 षटक पूर्ण करण्यासाठी. जर 25 मिनिटाच्या अवधीमध्ये तुमचा जर 5 षटक पूर्ण झाले नाही तर तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. अकरा वाजून 42 मिनिटांनी हा सामना सुरू झालाय. तर मॅचला होती सुरुवात. पहिलं षटक सुरू असताना यावेळेस पुन्हा एकदा चेंडू टॉप एज अगदी बॅटच्या टोला लागली होती. डॉट बॉलची सांगता होते. आपण पाहू शकाल 1 डाऊन पोझिशन मध्ये फलंदाज जितेश राऊत पाहायला मिळतोय. ही खेळपट्टी कशा पद्धतीने रंग खेळ ही खेळपट्टीमध्ये काय आहे अजूनही सांगणं थोडंसं कठीण जात आहे. कारण की पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त झाली. दुसरी बॉल देखील मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. चांगले षटक हाताळत असताना साहिल दिवेकर. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल की काय आणि वडा कॅच. ला जबाब झेल पाहू शकाल अनुरागच्या माध्यमातून आणि फलंदाज क्रमांक बाद होतोय दुसरा. खराब सुरुवात म्हणावं लागेल बोनकोडे 11 बोनकोडे टीमची. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 0. लाजबाब गोलंदाजी साहिल विनोद देवेकर जो उल्लेख केला होता अगदी कमी वयात ज्याने आपल्या क्रिकेटचा ठसा उमटवलाय. आणि काय गोलंदाजी. पहिल्या 3 बॉलमध्ये 2 विकेट प्राप्त केले आणि 2 गडी बाद 0 अशी खराब सुरुवात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनीत दळवी. बोनकोडे प्रीमियर लीग मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स राहिला होता. विनीत दळवीचा यंगस्टर खेळाडू आहे. यावेळेस पहिली धाव मात्र बॅटने येते विनीत दळवीच्या आणि 1 धाव 2 गडी बाद अशी सुरुवात आहे. पहिले षटक मार्गस्थ असताना चेतन म्हात्रे याच्या वतीने बेलापूर टीमसाठी खूप खूप शुभेच्छा आल्यात. त्यांना देखील मनपूर्वक आभार आहे. थँक्यू व्हेरी मच चेतन. आज मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं चेतन आमच्या सोबत उपस्थित नाहीये. यावेळेस देखील फटका फसलाय. फुलर लेनचा चेंडूला एक्झिक्यूट करू शकला नाही. बघा सकाळची मॅच असते त्यावेळेस वॉर्मअप आणि या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. मॅचला सुरू असताना मात्र कुठेतरी सराव करणं इम्पॉर्टंट असतं आणि बोनकोडे टीमला हेच कुठेतरी अडचणीचा भाग ठरलाय. काय गोलंदाजी होते. 5 बॉलमध्ये फक्त सिंगल खर्च केली आहे. यावेळी आडव्या बॅटने पुन्हा एकदा संधी आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले. व्हाट अ कॅच. ओ माय गॉड व्हाट अ कॅच. कॅच ऑफ द मॅच ऋषी म्हात्रेच्या माध्यमातून ला जबाब झेल पकडला. अगदी बॅलन्स
आपण पाहू शकाल बॅलन्स कॅच म्हणावं लागेल. झेप घेऊन घेण्याचा प्रयत्न केला होता, खूप चांगला कंट्रोल स्वतःवर ठेवला आणि कॅचेस विन द मॅचेस. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 धाव 3 गडी बाद अशी खराब सुरुवात बोनकोडे 11 बोनकोडे टीमची. 3 गडी बाद होते. पहिले 2 गडी बाद शून्यावर बाद झाले. विनीतने 1 धाव केली. पहिला षटकाचा अप्रतिम परफॉर्मन्स पाहायला मिळाला साहिल विनोद दिवेकरच्या माध्यमातून. 1 षटक 1 धाव आणि 3 गडी बाद मॅजिकल फिगर हाताळली पाहायला मिळते. साठी ज्या लेजेंड खेळाडूने खूप चांगलं योगदान दिले त्या सर्व खेळाडूंचा सन्मान देणारी क्रीडा स्पर्धा नाव आहे लेजेंड ट्रॉफी. मॅचला होती सुरुवात. गोलंदाज स्वप्नील ठाकूर. पहिलाच बॉल इनटू द ब्लॉक होल. चांगला फटका चेंडू आहे. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये अगदी चॉप केलाय बॉलला. माजिद बलोच टेनिस बॉल क्रिकेटचा असा खेळाडू आहे ज्याने आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक विक्रम केले. लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील गुजरातमध्ये जाऊन T20 मध्ये अनेक सामनेमध्ये आपली छाप सोडली आहे. एक टेक्निकल आणि तंत्रशुद्ध फलंदाज आहे. संयम आहे, आक्रमण आहे, सगळ्याचा मिलाप म्हणजे माजिद बलोच. फुलर लेनचा चेंडू फटका आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा हवेत आहे. फटका फसलाय आणि फलंदाज ठसलाय. विघ्नेश पाटीलला देखील परतावं लागेल. चौथा धक्का लागतोय 2 या धावसंख्येवर. काय खराब सुरुवात. अडचणीची बाब आहे. खराब सुरुवात आली. तिसरा गडी जो शून्याचा चष्मा घालून डगआउट मध्ये परतलाय. धावसंख्या फक्त 2 धावा. 3 गडी बाद शून्यावर परतले. विनीत दळवीने फक्त सिंगल केली आहे. माजिद बलोचच्या बॅट मधून सिंगल आली आहे. आता नवीन फलंदाज मोहसिन बलोच. माजिद बलोच, मोहसिन बलोच हे 2 बंधूने देखील बोनकोडे 11 बोनकोडे टीमसाठी खूप चांगलं योगदान दिलंय. आता संपूर्ण बोनकोडे टीमची कमान आहे मोहसिन बलोच आणि माजिद बलोच या 2 खेळाडूंवर. स्वप्नील ठाकूर पुन्हा एकदा तयार होतोय. फुलर लेनचा चेंडू आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कॅच होते ड्रॉप. 5वा गडी देखील गारद होईल असं वाटत होतं पण सुदैव म्हणावं लागेल. काय क्रिकेट आणि काय खेळ पाहायला मिळते. पहिल्याच मॅच मध्ये लेजेंड ट्रॉफी मध्ये अप्रतिम गोलंदाजी. क्षेत्ररक्षकाकडे होते चूक. 2 धावा मिळतील. 2 धावाने आपलं खातं उघडतोय आणि हे जर कॅच झाली असतील तर चौथा गडी शून्यावर बाद झाला असता. खराब सुरुवात, खडखड सुरुवात. आता मात्र टीम अडचणीत आहे. टीम संकटात आहे. संकट मोचकच्या भूमिकेत बॅटिंग करावं लागेल. फुलर लेनचा चेंडू आहे. पुन्हा एकदा सॉफ्ट डिस्मिसल. सिली मिड ऑफ रिजन मध्ये साहिल विनोद दिवेकरच्या हातात चेंडू जाऊन विसावतोय आणि गडी क्रमांक बाद होतोय. 5 गडी बाद टीमची धावसंख्या फक्त जाऊन पोहोचतीये 4 या आकड्यावर. आशीर्वाद जय बालाजी राबाडे दोन्ही टीमचे कॅप्टनने लगेचच आमच्याशी रिपोर्टिंग करा. कॅप्टन या, कारण की टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. लक्षात घ्या. भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा पहिला दिवस आणि पहिलाच सामना आपल्याला सुरू असताना काय गोलंदाजी पाहायला मिळते. खराब प्रदर्शन पाहायला मिळालं बोनकोडे 11 बोनकोडे टीमची.
तीन फलंदाज जर पाहिलं ना तर तिन्ही फलंदाज अगदी फुलर लेनच्या चेंडूवर बाद होताना पाहायला मिळाले. 5 गडी बाद टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर मंदार नाईक फलंदाजीसाठी इंटर झालाय. इनॅट क्रमांक 7 5 गडी बाद. फुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा संधी आहे पण नो मॅन्स लँडचे ते चेंडू लँड होईल. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर 5 धावा 5 गडी बाद अशी खराब सुरुवात. या मुख्य व्यासपीठावर आज अनेक लेजेंड खेळाडू उपस्थित आहेत. ज्ञानेश्वर मडवी असेल, अनिल म्हात्रे असतील, विजय मडवी असेल, संतोष मडवी असतील, बळीराम मडवी, विशाल मडवी, त्याचबरोबर मनोजी भोईर असतील, जयवंत पाटील असतील, प्रशांत रणकर, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सामना देखील सुरू असेल. दुसरं षटक इथे मार्गस्थ असताना पॉवर प्लेचं हे षटक आहे. माजिद बलोच यावेळी स्विंग अँड मिस. काय गोलंदाजी. षटक क्रमांक संपला गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात फक्त 1 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्यात फक्त 4 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 5 गडी बाद 5 धावा अशी खराब सुरुवात, खडतळ सुरुवात आहे. 18 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. या 18 बॉल मध्ये किती धावा उभारेल बोनकोडी 11 बोनकोडी टीम त्याकडे लक्ष असेल. तोपर्यंत ऐकूया डीजे आदेश कडून एक बेहतरीन गीत. रायगड ठाण्याची जनता ही नाथा अनाविनत झाली. रायगड ठाण्याची जनता ही विमानतळ व्हावं यासाठी अग्री समाजाचा लढा आहे आणि आजही हक्काची लढाई लढली जाते संपूर्ण भूमिपुत्रांच्या माध्यमातून. ज्या भूमिपुत्रांसाठी आपल्या जीवनातील अनेक वर्ष ज्या लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांनी खर्चले त्यांना त्यांच्या नावाचा हे विमानतळ व्हावं यासाठी 8 तास आहे. प्लेड ऑन आणि आणखी एक विकेटचं पतन आहे. आणखी एक सफलता मिळते. गडी क्रमांक 5 बाद होतोय. मंदार नाईकला देखील परतावा लागेल. अडचणीत आहे, संकटात आहे, खडतड सुरुवात आहे, खराब सुरुवात आहे आणि इथे टीमला मात्र कुठेतरी बॅकफुटला जावं लागतंय. 6 गडी बाद टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 5 धावा. तुझ्या पायऱ्या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्या लेजेंड स्क्वेअर लेग रिजन मध्ये जे लेजेंड खेळाडूंचा जो स्टँड आहे ना त्या स्टँडवर पहिलं नाव कुठलं असेल तर श्री जगदीश म्हात्रे आणि त्यांचा सुपुत्र ऋतिक जगदीश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आहे. बघा आपल्या वडिलांनी घणसोली गावाच्या क्रिकेटमध्ये आपलं योगदान दिलंय. आज घणसोलीच्या भूमीवर आज आपल्या वडिलांच्या नावावर पाऊल ठेवून चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. पहिलाच बॉल ऑन साइडला फटका दमदार आहे. अलॉंग द चेंडू कार्पेट जातोय. पैडिश लॉंग ऑन रिजन मध्ये डीप मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. ऋतिक जगदीश म्हात्रे जगदीश मामा यांचा सुपुत्र देखील आहे. आता अडचणीमध्ये आहे टीम त्यासाठी जगदीश म्हात्रे यांनी अनेक वेळा स्लॉगोरच्या षटकामध्ये किंवा अडचणीच्या काळामध्ये खूप चांगली बॅटिंग बोनकोटे टीमसाठी केली आहे. यावेळेस फ्लिक केलाय. टॉप एज लागली होती. चेंडू जातोय फाईन मध्ये आणि इथे सिंगल मिळेल. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावर. एक धावासाठी झगडावं लागतंय. एक धावासाठी संघर्ष करावा लागतोय. जय बालाजी राबाडे वर्सेस गजानन तुर्भे दोन्ही टीम लगेचच आमच्याशी रिपोर्टिंग करा. टॉस इनिंग ब्रेक मध्ये गेला जाईल लक्षात घ्या. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना यावेळी देखील बॉलवर बॅक ड्राईव्ह गती परिवर्तन केलं गेलं. फिंगर रोल केले गेलंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला त्यानंतर माइंड बदललंय. माजिद बलोचवर मोठी अपेक्षा मोठं ओझं असेल
आणि या मॅच मध्ये जर बोनकुडे 11 बोनकुडे टीमला जर कोणी तारणहार असेल त्याचं नाव आहे माजिद बलोच. यावेळेस फटका पाहू शकाल, टायमिंग बेमिसाल. लेजेंड ट्रॉफी 2023 चा पहिला षटकार येतोय माजिद बलोचच्या बॅट मधून. क्रॅकिंग षटकार. षटकार या स्पर्धेचा माजिद बलोचच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. 13 धावा फलकावर लागलेत. आपण पाहू शकाल तिसरं षटक मार्गस्थ असताना मी मगाशी उल्लेख केला होता माजिद बलोचवर मोठी जबाबदारी आहे आणि अनेक वेळा ही जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलवत असताना खूप चांगला खेळ केलाय. प्रेशर मध्ये कशी बॅटिंग करावी हे जाणतो हा खेळाडू. अनेक वर्षाचा अनुभव आहे या खेळाडूकडे. यावेळी देखील पाहू शकाल अगदी सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे. पण पाहू शकाल 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. या षटकामध्ये आल्या तब्बल 9 धावा आणि 6 गडी बाद 14 धावा अशी धावसंख्या. बोनकुडे 11 बोनकुडे टीम बॅटिंग करत असताना आणखीन 2 षटकांचा खेळ बाकी आहे. या 2 षटकामध्ये किती धावा करेल तोपर्यंत ऐकूया एक मधुर गीत. एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. घणसोली 11 घणसोली एक गुरुकुल प्रेझेंट्स लेजेंड ट्रॉफी 2023 चा थरार. पहिलीच मॅच 11 बेलापूर वर्सेस बोनकुडे 11 बोनकुडे. 6 गडीबाद. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर जाऊन पोहोचते. आता मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय. यावेळी फुलरलेनचा चेंडू आहे. फंबल होते. इथे धाव घेतली जाते. आजचे संघ जर पाहिले तर 11 बेलापूर वर्सेस बोनकुडे 11 बोनकुडे. नेक्स्ट मॅच गजानन तुर्बे वर्सेस जय बालाजी राबाडे. आतिश 7292 महाफी वर्सेस आयांश 11 दारावे. आणि पुढची मॅच असेल इच्छापूर्ती वाशी वर्सेस दिविशा 11 ऐरोली. जय बालाजी टीम राबाड्याचा कॅप्टन आमच्या सोबत जॉईन झालाय. फुलरलेनचा चेंडू ऑन साइडला फटका फसलाय आणि आपण पाहू शकाल मिड विकेट रिजन मध्ये अतिशय झेल जातोय. जी काही उरली सुरली आशा होती ती देखील निराशामध्ये परावृत्त होते. कारण की फलंदाज माजिद बलोच बॅक टू पॅव्हिलियन. मोठा धक्का लागतोय. 7 गडी बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. आहे 7 गडी बाद. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर. हे मॅच लो स्कोर होईल की या दिशेने जात असताना नवीन बॅट्समन अब्राहल बलोच. यावेळी स्ट्रॉंग अपील. आणखी एक विकेटचं पतन. लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठ्या विकेट्स प्राप्त होत असताना माजिद बलोच परतल्यानंतर अब्राहम बलोच देखील परतलाय. इथे फलंदाज क्रमांक बाद होतोय 8वा. 8 गडी बाद. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 15 धावा.
काय गोलंदाजी. रबाडे टीमचा कॅप्टन प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर स्थान बनवा. आणि गजानन तुर्बे टीम कॅप्टन प्लीज टॉससाठी लगेचच आपण सज्ज व्हा. रवी म्हात्रे, रितेश म्हात्रे. 8 गडी बाद टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 15 धावा. यावेळेस नवीन फलंदाज अभिजित आलाय. ऑन साइडला फटका चांगला आहे. फंबल होते. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय. खराब निर्णय आहे, पण इथे 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. एक धाव खूप इम्पॉर्टंट असेल. 17 धावा कमीत कमी 30-32 धावा कराव्या लागतील. कारण या टीमकडे मोहसिन बलूच सारखा गोलंदाज आहे, त्याचबरोबर मोहन दीक्षित सारखा गोलंदाज आहे, परशु साठे सारखा गोलंदाज आहे. त्यामुळेच 35-40 पर्यंत मजल मारावे लागेल तेवढी क्षमता आहे. अभिजित नवीन फलंदाज. यावेळी स्विंग एंड मिस म्हणावं लागेल. डॉट बॉलची सांगता होते. काय गोलंदाजी राहिली आहे, कौतुक करावं लागेल विनायकचं. या षटकामध्ये तब्बल 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 शिकार 3 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी बाद करण्यात तो यशस्वी देखील झालाय. चांगली गोलंदाजी. एकविरा बेलापूर टीमची अप्रतिम कामगिरी. यावेळी फुलर लेनचा चेंडू आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय. आणि इथे एकच धावावर समाधान मानावं लागेल. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. 18 धावा 8 गडी बाद अशी सुरुवात आणि खराब अवस्था आहे. अखेरचं षटक अजूनही बाकी आहे आणि 6 बॉल मध्ये किती धावा करेल त्यासाठी देखील पाहणं गरजेचं आहे. आमचे सहकारी समालोचक पाटण तालुक्यातील एक बुलंद आवाज 32 शिराळ्यामध्ये देखील एक चांगली वाणी आपल्याला ऐकायला मिळाली. आमचे परम मित्र प्रवीण वंडूसकर महाराज देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकायला मिळतील. त्यानंतर सचिन म्हात्रे देखील आपल्याला जॉईंट होतील. साईदास पाटील हे देखील समालोचक असतील आणि आज दिवसभर प्रवीण महाराज वंडूसकर यांचा देखील वाणी आपल्याला ऐकायला मिळेल. वेलकम महाराज, आपलं सहर्ष स्वागत आहे. ऋषी म्हात्रे. यावेळी देखील इथे चांगला फटका सजवला गेलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये सिंगल आली आहे. एक छोटी पार्टनरशिप होताना पाहायला मिळते. पण आता ऋतिक म्हात्रेला चांगले फटके खेळावे लागेल. कारण की बोनकोडे प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूने देखील चमकदारी कामगिरी केली होती. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षक या तिन्ही फॉर्मॅट मध्ये आपली छाप सोडली होती. आता लेजेंड ट्रॉफी मध्ये कशा पद्धतीने कारनामा करेल. यावेळी लाईन पाहावी लागेल. आउटसाइड लेग स्टंप. अंपायर इशारा येतोय. व्हाईट बॉलचा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचती 20 या आकड्यावर. या 5 बॉलमध्ये कमीत कमी अजूनही 15-20 धावा कराव्या लागतील बोनकोड 11 बोनकोडी टीमला. तेवढी क्षमता आहे ऋतिक जगदीश म्हात्रे या खेळाडूकडे. त्यासाठी देखील मोठे फटके खेळावे लागतील. यावेळी फटका पाहू शकाल. मिड विकेट रिजन मध्ये कॅच होती. ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. 2 चुका आज बेलापूर टीम कडून पाहायला मिळाल्या. एक से चूक जर पाहिले तर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये देखील आहे आणि ही कॅच देखील आपण जर पाहिले तर अगदी सोपी होती. झेल सुटलाय. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 21 ऑन अ स्कोर बोर्ड. 21 या आकड्यावर 21 धावा. षटक क्रमांक अखेरचा आहे. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. या 4 बॉलच्या खेळामध्ये किती धावा उभारेल. यावेळेस फटका पाहिला तर ऑन द राईस फटका खेळ आहे. फटका चांगला आहे पण या फटक्यावर फक्त सिंगल मिळेल. नशीब देखील आज साथ देत नाही बोनकोडी टीमची.
कारण की अनेक खराब शॉट सिलेक्शन पाहायला मिळाल्या. 3 फलंदाज जे फुलर लेनच्या चेंडूवर बाद होताना पाहायला मिळाले आणि खराब क्रिकेट खेळलं गेलं. आणि बोनकोडे इलेव्हन बोनकोडे टीम ही जाणली जाते मोठी बॅटिंग लाईनअपसाठी. ती बॅटिंग लाईनअप कुठेतरी कोळमडली, कुठेतरी कोलॅप्स झाली या मॅचमध्ये. पुन्हा एकदा मॅचला होती सुरुवात. हेलिकॉप्टर लगवला जातोय, चेंडू जातोय षटकावर रिझर मध्ये. क्षेत्ररक्षक डी पाहते आहे, पाहू शकाल करण इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. कॅप्टन आहे या टीमचा. टीमची धावसंख्या 1 मिळेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या 2 बॉलमध्ये 2 मोठे हिट अपेक्षित असेल, पण या 2 बॉलमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. पण ज्या पद्धतीची गोलंदाजी झाली ना बेलापूर टीमची, कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे फलंदाज बाद होतोय. म्हणजे ते सफल होतात नाही का, लांब असं दूर असं बॉल सुटल्यावर धाव हे करू शकतो. ते कसंही धावते दोघांनी धावायचा, पण याच्या हातून बॉल सुटला. तर बघा अंपायर देखील सूचना असेल की विकेट क्लोज असो किंवा लांब असो, बॉल हातात असेल तर दोन्ही खेळाडूने एकत्र धावायचं आहे. कुठलाही खेळाडूला रनआउट पद्धतीने बाद केला जाणार नाही, हा नियम देखील आहे. स्ट्राईक रोटेट केली जाणार नाही, लक्षात घ्या. हा स्पर्धेचा नियम आहे. पहिल्या मॅचमधून अखेरच्या मॅचपर्यंत हा नियम लागू असेल. ही सूचना देखील सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवणं गरजेचं असणार आहे. चला, गजानन तुर्बे टीमचा कॅप्टन, प्लीज टॉसड या. शेवटचा विकेट देखील आहे आणि यावेळी स्टॉपेज लागले. संधी आहे, ऑल आउट होईल की काय टीम, पण नोमॅन्स लँडचे ते चेंडू लँड होईल आणि 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक संपला गेले 5 व 5 षटकांचा खेळ संपलाय. दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत जॉईन झालेत. एकीकडे रितेश असेल आणि दुसरीकडे जय बालाजी टीम. महाराज यांना विनंती करतो की आपलं पण टॉस करावा. मनोज भोईर आणि जयवंत पाटील यांचे शुभ हस्ते टॉस केला जाईल. मनोज भोईर यांचे शुभ हस्ते केला जाईल टॉस. जय बालाजी टीम कॅप्टन या. जय गजानन तुर्बे वर्सेस जय बालाजी राबाडे. मनोजी भोईर यांचे शुभ हस्ते केला जाईल टॉस. ओर टू महाराज. तो टॉस केला जातोय आदरणीय मनोजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते. जय बालाजी राबाडा विरुद्ध गजानन तुर्बे असा टॉस केला जातोय. तर टॉस पुन्हा एकदा केला जाईल. जय बालाजी रबाडा या टीमचा कॉल आहे. टॉस जिंकलाय टीम गजानन तुर्बे. टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल? फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. 5 षटकाची मॅच आहे. लवकरात लवकर ही मॅच संपल्यानंतर लगेच आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. येस, रितेश आमच्यासोबत जॉईन झाल्यात. नुकतीच तुर्बे प्रीमियर लीगचा चॅम्पियन देखील संघ होता आणि त्या चॅम्पियन्स टीमचा कर्णधार म्हणून ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून देखील आपल्याला पाहायला मिळाला.
चला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पण पाहू शकाल मॅचला होते सुरुवात. अवघी 26 धावांचे 26 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना एकीकडे पाहिलं तर साहिल विनोद दिवेकर आणि ते समवेत ऋषी म्हात्रे, दोन्ही यंगस्टर खेळाडू आहेत आणि चांगली कामगिरी सातत्याने राहिले. 26 धावांचं एकदम छोटं आव्हान आहे. पहिल्याच मॅच मध्ये कुठेतरी बोनकोडे 11 बोनकोडे टीमला बॅकफुटला जावं लागलंय. टीमकडे क्षमता आहे, त्यामुळेच या मॅच मध्ये 30 बॉल मध्ये 26 धावा डिफेंड करायचे आहेत. कंपल्सरी चेस हा महत्वपूर्ण निर्णय आहे. तो नियम पुन्हा एकदा सांगतोय की स्ट्राईक रोटेट केली जाणार नाही, लक्षात घ्या. ज्ञानेश्वर मडवी गुरुदत्त क्रिकेट टीमचे एक लेजेंड क्रिकेटर आहेत आणि या स्पर्धेसाठी खूप चांगलं योगदान राहिलंय ज्ञानेश्वर मडवी यांचं आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या मंचावर केला जातोय विशाल मडवी यांचे शुभ हस्ते. चला मॅचला होती सुरुवात. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी मोहसिन बलोच नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा एक दर्जेदार गोलंदाज आहे. एक मॅजिक स्पेल, एक मिरॅकल करावा लागेल या मॅच मध्ये, कारण की 26 धावा डिफेंड करणं कुठेतरी अडचणीचं असेल, कठीण असेल. पण कठीण परिस्थितीमध्ये या परिस्थितीला सामोरं जावं लागेल, चांगला खेळ करावा लागेल. साहिल दिवेकर ज्याच्याकडे खूप प्रमाणात क्रिकेट खेळण्याचा अनुभव देखील आहे, लेदर क्रिकेट असेल, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप चांगला खेळ केलाय. आता अष्टपैलू खेळाडू म्हणून कामगिरी राहिले. खूप चांगले षटक हाताळले गेले साहिलच्या माध्यमातून. मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला होता, स्विंग अँड मिस. पहिला बॉल डॉट येतोय. काय गोलंदाजी राहिली होती बेलापूर टीमच्या माध्यमातून. सगळ्या गोलंदाजाने इकॉनॉमिकली गोलंदाजी हाताळली, सुरेख लाईन अँड लेंथने गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर साहिल दिवेकरने अप्रतिम कामगिरी केली. एक धाव देऊन 3 गडी बाद केले. यावेळी सेन्सिबल क्रिकेट, इथे चान्स आहे, डायरेक्ट हिट होऊ शकला असता पण इथे कुठेतरी चूक करतोय जितेश राऊत. डायरेक्ट हिट झाला असं तर कदाचित क्लोज डिसिजन असू शकलं असतं. 26 धावा डिफेंड करायचे, त्यामुळेच एक एक विकेट खूप इम्पॉर्टंट आहे. आता टीमला विकेट प्राप्त करावे लागेल, प्रेशर मध्ये आणावं लागेल. पण बेलापूर टीमकडे संयमाचा खेळ करणारे खेळाडू आहेत. सिद्धू कोळे असेल, आतिश सारखा आक्रमक खेळाडू आहे, विराज सारखा खेळाडू आहे, त्याचबरोबर स्वप्नील ठाकूर सारखा खेळाडू देखील आहे. साहिल दिवेकर, करण सारखा एक दर्जेदार खेळाडू देखील या टीम मध्ये आहेत. म्हणूनच या टीम मध्ये देखील बॅलन्स टीम आहे, त्यामुळेच या धावा कुठेतरी कमी पाहायला मिळतील. यावेळेस फटका चांगला आहे, सिंगल मिळते, चांगला खेळ केला जातोय. मोहसिन बलोच चांगली गोलंदाजी सातत्याने राहिले आपल्या टीमसाठी, पण विकेट प्राप्त करावे लागेल. पहिल्या मॅच मध्ये कुठेतरी अडचणीला सामोरं जावं लागलं, विकेट बाद होताना पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद झाले होते, त्यामुळेच धावफलक 26 पर्यंत 25 पर्यंत मजल मारू शकला. 26 धावांचं टार्गेट आहे. यावेळेस फटका पाहू शकाल, सुरेख, दमदार, नजाकत, क्रिकेटचं मादक सौंदर्य. एक्स्ट्रा कव्हर रीजन मध्ये 1 बाउन्स इनटू द फॅन्स. फलंदाज आपण पाहू शकाल ऋषी म्हात्रेच्या बॅट मधून एक नजाकत भरलेला दमदार स्ट्रोक. दमदार स्ट्रोक लगवला जातोय. 4 धावानं टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. यावेळी देखील खूप चांगला स्ट्रोक आहे, चेंडू जातोय व्ही शेप मध्ये, चांगला फटका खेळला जातोय. चांगलं क्रिकेट. ऋषी म्हात्रेचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने सलामी वीर म्हणून ज्याला खेळाडूवर विश्वास दाखवलाय, पण चांगला खेळ करतोय. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. चांगली सुरुवात. एकविरा 11 बेलापूर टीम टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि काय चांगला निर्णय राहिलाय आपल्या टीमसाठी. पॉवर प्ले, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर.
आडव्या बॅटने फटका चांगला आहे, चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. अंपायरचा इशारा काय येईल? येस, इट इज मॅक्सिमम. साहिलच्या बॅट मधून येतोय, पहिल्या अखेरच्या बॉलवर येतोय पहिला खणखणीत षटकार. 6 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. आता 24 बॉल आणि तब्बल 13 धावांची आवश्यकता आहे. आकाश शिंदे, आपण देखील मंचावर या. पहिल्या बॉल मध्ये दमदार सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट एकविरा 11 बेलापूर टीमची पाहायला मिळाली. चांगली बॅटिंग करत असताना साहिल विनोद दिवेकरच्या बॅटमधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर. आता 13 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज विघ्नेश पाटील. खोलबा टप्प्याचा चेंडू, भन्नाट वेग धारण केलाय, लाजबाब गोलंदाजी. विघ्नेश पाटीलचं ही षटक आठवत आहे की अगेन्स्ट मच्छिंद्र स्मृती दारावे रिद्धी सिद्धी चषकामध्ये 7 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि अखेरच्या बॉलमध्ये 3 धावा. त्या धावा कशा झाल्या आणि तो व्हिडिओ देखील व्हायरल झाला. पण ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती ना, विघ्नेश पाटीलने इम्प्रेस केलं होतं. चांगली गोलंदाजी. यावेळी देखील स्विंग एंड मिस. तेज तरार गोलंदाज आहे, उंचपुरा गोलंदाज आहे. यंगस्टरवर विश्वास दाखवलाय आणि या विश्वासाला खरा उतरतोय. अनेक वर्ष बोनकोडी टीमने देखील या नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली. पण असा विघ्नेश पाटील सारखा एक यंगस्टर गोलंदाजाला देखील खूप चांगलं मार्गदर्शन लाभलंय. विघ्नेश पाटील इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली. एक अष्टपैलू खेळाडू देखील आहे. लक्ष असेल संपूर्ण बोनकोडे गावाचं की हा खेळाडू आपला परफॉर्म कशा पद्धतीने करतोय. पहिल्या 2 बॉलमध्ये खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळले गेले. यावेळी देखील उसळी घेणारा चेंडू आहे, फ्लिक केलाय, चेंडू जाते मिड विकेट, शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये सिंगल मिळते. मग ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता, त्याला मात्र मिड विकेट रिजन मध्ये टर्न केला गेला. एकदा मिळते. चांगलं क्रिकेट खेळलं जातं ऋषी म्हात्रेच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग आहे त्याच्या बॅटमधून देखील 7 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून आल्यात. आणि साहिल दिवेकर जो देखील 7 या आकड्यावर खेळतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. 12 धावांची अजूनही आवश्यकता आहे मॅच मध्ये. पॉवर प्ले क्रमांक 2 मार्गस्थ असताना यावेळी फटका चांगला आहे, फंबल होतोय, खराब क्षेत्ररक्षण आहे. चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये. पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने कंप्लीट केली गेली. एक धाव खूप महत्वाची आहे. जवळजवळ बोनकोडे 11 बोनकोडे टीमचे खांदे झुकलेले. एक मोठी स्पर्धा खेळत असताना आपल्या टीमला चांगला परफॉर्मन्स करता आला नाही. विकेट्स प्राप्त केले गेलेत बेलापूर टीमच्या माध्यमातून, त्यामुळेच अडचणीत आली बोनकोडे टीम. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तर बॅटची स्लाइस लागली होती. चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये, सिंगल मिळते. बेलापूर टीम ड्रायव्हर सीट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग करत असताना साहिल दिवेकरचं ज्या पद्धतीने परफॉर्म राहिलाय, अष्टपैलू कामगिरी केली. पहिलं षटक हाताळत असताना टीमला बॅकफुटला घेऊन गेले. एक षटक, एक धाव देऊन 3 गडी बाद केले या खेळाडूने. आणि बॅटिंग करत असताना खूप चांगला योगदान राहिलंय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर. 17 ऑन अ स्कोर बोर्ड. चेंज ऑफ पेस, फ्लिक ऑफ द रिस्ट. फटका चांगला आहे पण या फटक्यावर मिळतील किती धावा? तर यस, इट इज मॅक्सिमम. साहिल दिवेकरच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग षटकार.
गाण्यानंतर पुन्हा एकदा आपण जाऊया मॅचकडे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावर. आणखीन 3 धावांची आवश्यकता आहे. काय बॅटिंग करत असताना साहिल दिवेकर, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. टीमची धावसंख्या 23. 3 धावांची अजूनही आवश्यकता आहे. ऋतिक जगदीश म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिलाच बॉलर बॅक ड्राईव्ह. सेन्सिबल क्रिकेट खेळलं जातंय. ऋषी म्हात्रेच्या माध्यमातून चांगला खेळ खेळला जातोय. अगदी संयमाचा खेळ खेळला जातोय. ऋषी म्हात्रे एक यंगस्टर आहे आणि सलामीवीर म्हणून या मॅचमध्ये पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग करतोय, चांगली साथ देतोय. प्रामुख्याने विकेट बहाल केली जात नाही, हे प्रमुख जमेची बाजू आहे या मॅचमध्ये. 3 धावांची आणखी आवश्यकता आहे. खूप चांगला स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये परशु साठे पोहोचेल की काय. विनिंग स्ट्रोक ऋषीच्या बॅट मधून आलाय आणि एक सहज आणि सोपा विजय एकविरा 11 बेलापूर टीम आपल्या नावी करतोय. कॉंग्रॅच्युलेशन टीम बेलापूर आणि हार्ड लक बोनकोडे 11 बोनकोडे टीम. थँक्यू व्हेरी मच. या कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन हा ऋषीचा नियम आहे आणि खास आम्ही समालोचकसाठी अनेकांना विनंती केली, पण अनेक समालोचक बिझी असल्यामुळे आम्ही प्रवीण महाराज वंडुस्कर यांना कॉल केला आणि अगदी एका कॉलवर त्यांनी इच्छा व्यक्त केली, यस लेजंड ट्रॉफीसाठी मी उपलब्ध आहे, मी येऊ शकतो. त्यामुळेच आमच्या शब्दाला जो मान राखला त्याबद्दल प्रवीण महाराज वंडुस्कर आपलं मनपूर्वक आभार आहे. येऊया जाऊया पाटण तालुक्यातील एक बेहतरीन आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. प्रवीण महाराज बंडुस्कर येथील मायक्रोफोनवर. तुर्तास मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. लेजंड ट्रॉफी 2023 चा मनमुराद अस्वाद लुटत राहा. थँक्यू व्हेरी मच.